अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदे उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चले जानते हैं आज की खबर। लॉकडाउन का फैसला रद्द किया जाए। लॉकडाउन अत्याचार विरोधी कृति समिति की जानिब से जिला कलेक्टर को याददाश्त पेश की गई। लॉकडाउन अत्याचार विरोधी कृति समिति की जानिब से ज़िला कलेक्टर को याददाश्त पेश की गई, जिसमें मुतालबा किया गया है कि ज़िले में लागू किया जाने वाला लॉकडाउन रद्द किया जाए और हेल्थ खिदमात को मुस्तहकम बनाया जाए। याददाश्त में कहा गया है कि गुज़िश्ता 1 साल से कोरोना की वजह से मुसलसिल लॉकडाउन और कर्फ्यू नाफिज रहा, जिसकी वजह से आम लोगों को काफ़ी मुश्किलात का सामना करना पड़ा। फिलवक्त नांदेड़ में बड़े पैमाने पर कोरोना फैल रहा है। इससे पहले इंतज़ामिया की जानिब से टेस्ट में लापरवाही की गई। कम टेस्ट हुए। जब बड़ी तादाद में मरीज़ अस्पताल में शरीक होने लगे तब टेस्ट में इजाफा किया गया। मौजूदा हालात का मुकाबला करने के लिए हुकूमत इंतज़ामिया की जानिब से कॉरपोरेशन के हेल्थ मराकज़ में वो दवाखानों में मरीज़ों के लिए बिस्तर का इंतज़ाम नहीं हो सकता है तो खानगी होटल, लॉज या कॉलेजेस में या खानगी इंतज़ामिया के कॉलेजेस, खानगी अस्पतालों को इंतज़ामिया अपनी तहवील में ले ले। खानगी गुत्ता सिस्टम पर या फिर दूसरे ज़िलों से डॉक्टर्स और दूसरे स्टाफ फराम किया जाए। हेल्थ मशीनरी तैयार करके ज़िले और शहर नांदेड़ के कोरोना पॉझिटिव्ह मरीजों को सहूलत फराम की जाए। ते जागतिक लेवलवरचे भ्रष्ट आहेत। मग कोरोनाला लाच देऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये थांबवून ठेवलं की काय, आणि त्यांच्या सवलतीनं कोरोनाला वापरत आहेत अशी परिस्थिती मला वाटते। राहिला मुद्दा नांदेड जिल्ह्याचा, तर महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या अनेक जिल्ह्यामध्ये कोरोनाचे भरमसाठ रुग्ण 10-10 हजारापर्यंत रुग्ण निघत असतानाही तेथे लॉकडाऊन नाही आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करत आहेत। याच्या मुख्य कारण की पुण्यामध्ये अद्ययावत सुविधा आणि शासनाचा भरमसाठ निधी वापरून मोठमोठ्या इमारतीमध्ये त्यांनी आयसोलेशन सेंटर बनवलेले आहेत। ऑक्सिजनचा भरमसाठ साठा निर्माण केला। व्हेंटिलेटर, हजारोच्या संख्येने व्हेंटिलेटर आहेत आणि आपल्या पूर्ण इतका मोठा नांदेड जिल्हा असून इतके रुग्ण निघू नये। फक्त 90 व्हेंटिलेटर एकूण जिल्ह्यामध्ये आहेत, ज्याच्यामुळे लोकांना खाटं भेटत नाही। आयसोलेशन सेंटर ॲक्टिव्ह नाही आहेत। लोक होम आयसोलेशन झाले तर कोणी विचारायला तयार नाही आहेत। या पद्धतीनं आज टेस्टिंग आपली फक्त 5,000पर्यंत आलेली आहे आणि ही टेस्टिंगची संख्या नांदेडमध्ये किमान 10,000 जर टेस्टिंगची संख्या राहिली तर या लॉकडाऊनमध्ये काहीतरी नियंत्रण मिळू शकतो। परंतु प्रशासन या सगळीकडे लक्ष न देता ना वॅक्सिनेशनचं मोठ्या प्रमाणात चालू आहे, ना टेस्टिंग चालू आहेत, ना आयसोलेशन सेंटर आहेत, ना स्लाईन आणि ऑक्सिजनचे बेड उपलब्ध नाही आहेत। व्हेंटिलेटर ICU तर सोडाच, साधा ऑक्सिजनचे बेड उपलब्ध नाही आहे। शासनाचं पालकमंत्र्याची प्राथमिक जबाबदारी पालकमंत्री म्हणून, कॅबिनेट मिनिस्टर म्हणून नांदेडमध्ये माझा त्यांना प्रश्न आहे की 1 महिन्यापासून हे सगळी संकट समोर आलेलं असताना त्यांनी 2 तरी व्हेंटिलेटर नांदेडमध्ये वाढवलेत का? त्यांचं इतकं वजन आहे जर सरकारमध्ये तर डायरेक्ट सरकारचा निधी आणून त्यांनी इथं का सुविधा दिलेल्या नाहीत? त्यांची इतकी मोठी इमारत तिथं कॉलेजची त्यांनी बनवलेली आहे, महानगरपालिकेच्या जागेवर शासनाच्या निधीवर ते चालतोय। त्या इमारतीला त्यांनी आज सगळं बंद आहे तर आयसोलेशन सेंटर म्हणून का घोषित करू नये? स्वतः काही करायचं नाही, पण फेसबुक आणि सोशल मीडियाच्या लाईव्हमधून उंटावर बसून शेड्या हाकण्याचं काम पालकमंत्री, निष्क्रिय पालकमंत्री करत आहेत आणि या पालकमंत्र्याच्या भाजीपालकासारखं महत्त्व राहण्याऐवजी हे सडलेली पालकमंत्री आहेत। या पद्धतीनं नांदेडकरांवर जेवढा त्रास होतोय हे सरकारचं अंकुश नसलेला प्रशासन असल्यामुळे होतोय। त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की लॉकडाऊनचं नाटक यापुढे आम्ही सहन करणार नाहीत। तुम्ही जे निर्बंध लावतायत, 2 चाकी 3 चाकी 4 चाकी लोकांना जर रुग्ण घेऊन जाताना, तर अत्यावश्यक सेवा देताना गरजेपोटी जे बाहेर पडाले आणि जर कोणाला दंडुका मारण्यात आलं तर ते आम्ही सहन करून घेणार नाही आणि हे लॉकडाऊन तात्काळ रद्द करा अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। आणि येत्या 2, 4, 5 दिवसामध्ये रुग्णसेवा आटोक्यात आणून लॉकडाऊन शिथिल करण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यामुळं आज आम्ही इथे जाहीर सांगतो की जर हे त्यांनी त्यांचे शब्द पाळलं नाही, शिथिल केलं नाही आणि 5 एप्रिलनंतर जर लॉकडाऊन वाढवण्याचा प्रयत्न केला तर 5 एप्रिलनंतर कोणताही लॉकडाऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यातला आम्ही सहन करणार नाही। 100% मार्केट उघडायला लावूत, 100% जनजीवन सुरळीत करूत आणि यानंतर जे काही जबाबदारी राहील ते जिल्हा प्रशासनाचं। जितक्या मार्केटमधले व्यापारी आहेत ना, या व्यापाऱ्यांना अडचणी झालेल्या आहेत। आता जर हे लॉकडाऊन कायम राहिलं ना तर ज्या लोकांनी किट वाटप केली होती ते जे शूरवीर दानवीर होते त्या दानवीरांना किट घेण्याची पाळी आलेली। इतकी वाईट परिस्थिती आहे। जर व्यापारी परेशान आहेत, चांगले सक्षम आर्थिक असलेले लोक हैराण आहेत, तर गोरगरीब कष्टकरी जनतेला तर मरण्याशिवाय काही पर्याय राहणार नाही। गेल्या वेळेला लॉकडाऊनचा ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही लॉकडाऊन मोडलं होतं। आम्ही व्यापारी, चहाची टपरी, हॉटेल, खिचडी, भजे, तारीचे आम्ही उघडले होते आणि इतकी रुग्णसंख्या असताना लॉकडाऊन उघडल्यानंतर रुग्णसंख्या कमी झाली
उलट लॉकडाऊन होतं तर आपली संख्या वाढत होती आणि ऑगस्ट महिन्यात आम्ही लॉकडाऊन उघडल्यानंतर हे सगळी रुग्णसंख्या आटोक्यात आलेली होती. त्यामुळं लॉकडाऊन हा उपाय नाही आहे. फक्त डोर टू डोर टेस्टिंग करणे आणि जास्तीत जास्त रुग्णांना आयसोलेट करणे, त्यांना ऑक्सिजन पुरवणे हा उपाय आहे. हा उपाय न करता हे उपाय करू इच्छित नाहीत, यांची इच्छाशक्ती नाही आहे, यांचं राज्य शासनाकडं केंद्राकडं काही वजन नाही आहे पालकमंत्र्याचं, म्हणून त्यांनी लोकांना कोंडण्याचं पाप करायलेत. म्हणून यांची जबाबदारी यांनी पार पाडावी. आरोग्य सेवा सक्षम करा ना तुम्ही. कोण अडवलंय तुम्हाला? तुम्ही इथं मोठमोठे हॉस्पिटल ताब्यात घ्या, मोठमोठ्या लॉजमध्ये हॉटेल्समध्ये तुम्ही आयसोलेशन केंद्र उभारा. कोणी तुमचा हात पकडलेला आहे का? 5च्या ऐवजी 15,000 लोकांची दररोज टेस्ट करा. कोण तुम्हाला थांबवलेलं आहे का? मग आज तुम्ही आरोग्य सेवेकडे काही करू शकत नाही. लोकांना कोंडून उपाशी मारण्याचा पाप तुम्हाला आम्ही करू देणार नाही. सामाजिक संघटनांनी आपल्या परीनं केलेलं काम हा कधीही अभिनंदनीय आहे. परंतु शासनानं मला एक प्रश्न विचारायचा आहे की नांदेडमधल्या दक्षिणच्या आमदारांनी 1 ट्रक तांदूळ दिला. कुठून दिला काय दिला जाऊ द्या, पण 1 ट्रक तांदूळ म्हणजे किती लोकांसाठी पुरते होते? मग तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमच्याकडून आम्हाला तांदळाची भीक नको आहे. लोकांचे अधिकार मागून घ्या. लॉकडाऊन करण्यामागं जे कायदा वापरण्यात आलेला आहे संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा 1897 याच्या 2मध्ये लिहिलेला आहे की संसर्गजन्य रोग पसरलेला कायदा लागू असताना ज्या ज्या व्यापाऱ्यांच्या उद्योगधंद्यांचा रोजगार मजुरांचा हॉकर्सचा आणि मोलमजुरांचा नुकसान होतोय, नुकसान भरपाई देणे हे सरकारची जबाबदारी आहे. हे कायदा असताना इथला कोणता आमदार या कायद्याच्या आधारावर नुकसान भरपाईसाठी आवाज उठवत होता का? एकही आमदारानं कोणत्या असेंब्लीमध्ये आणि पार्लिमेंटमध्ये खासदारानं याच्यासाठी आवाज उचललेला नाही आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायदा असताना, लोकांना आर्थिक मदत देण्याचा कायदा असताना हे लोकप्रतिनिधी गुलामासारखं वागतायत. एका नेत्याचा आदेश पाडून वागणारे हे सगळे नगरसेवक आणि आमदार हे मानसिकरित्या गुलाम लोक आहेत आणि या गुलामाकडून लोकांची लढाई लढल्या जात नाही. आज लोक हैराण परेशान असताना कोणता लोकप्रतिनिधी पुढे येतोय? हे लॉकडाऊन विरोधी समिती बनवलेली आहे. नांदेडमधल्या काही प्रतिष्ठित लोकांनी समोर येण्याचं धाडस केलं, प्रशासनाला प्रश्न विचारण्याचं धाडस केलं. आमची जबाबदारी आहे का? ही लोकांनी निवडून दिलेल्या लोकांची जबाबदारी असताना ते घरात बसतात आणि शासनाकडून आलेले निधी राजकीय पक्षाच्या लोकांनी पक्षाचे बॅनर लावून वाटप केलं आणि त्याच्यामध्ये प्रचंड घोटाळा केला. हे तुम्ही म्हणताय, त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि याची चौकशी व्हायला पाहिजे. परंतु चौकशी सोडा, आता तर ज्यांनी दान केलं त्या लोकांना भीक मागायची पाळी आलेली आहे. सामान्य लोकांनी या मुद्द्यावर लक्षात द्यायला पाहिजे की इथं मटका चालू राहणार. विरोध बी केलं होतं की आम्ही तर विरोध केला. आम्ही तर धर्मस्थळ उघडा म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त मान्य बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीनंच आवाज उचलला. गोरगरिबांच्या दुकानं उघडण्यामध्ये राजकीय पक्ष म्हणून फक्त वंचितनं आवाज उठवला. ते मुद्दा राजकीय जरी असला तरी उघडण्याचं काम केलं, त्याचं श्रेय त्याला द्यायला पाहिजे आपण. आणि राहिला मुद्दा, नांदेडमध्ये मटका सुरू आहे, दारू सुरू आहेत, रेतीचे उद्योग, अवैध उद्योग सुरू आहेत आणि जे जिल्हाधिकारी साहेब आणि पालकमंत्री म्हणतायत की आम्ही मजुरांना सूट दिली. कोणत्या मजुरांना? हे मोठमोठे मॉल आणि इमारती जे बनायलेत ना त्या बिल्डरला सूट दिलेली आहे. तुमच्या माझ्यासारख्याच्या घराचं काम चालू असताना जे 10-20 लेबर काम करतात त्यांना तुम्ही मुक्कामी सोय करू शकता का? त्यांना राहण्याची खाण्याची सोय तिथं करून देऊ शकता का? हे फक्त मोठे बिल्डर करतात. बिल्डरांना पोचण्याचं, बिल्डरांचं नुकसान होऊ नये. विमान चालू राहावं परंतु एसटी चालू देणार नाही. खाजगी ऑटोनं आणि 4 चाकीनं तुम्हाला गावाला जाऊ देणार नाहीत, पण विमान आम्ही बंद करणार नाहीत. कारण यांना स्वतःला, मंत्र्यांना आणि या सगळ्या भ्रष्ट लोकांना येण्या जाण्याची सुविधा ओपन करण्यासाठी अशी नियमावली बनवलेली आहे. म्हणून या नियमावलीचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि आम्ही हे जाहीर करतोय एक कितीही कडक नियम बनवा. जर यांनी याला शिथिल केलं नाही हा कायदा आम्हीच मोडणार. अहो, पालकमंत्री असलेला माणूस बैलगाडी घेऊन इथं ज्या ऑगस्ट महिन्यामध्ये आंदोलन करतोय त्याच्या 4 दिवसानंतर आम्ही थालीबजाव आंदोलन केलं. आमच्यावर गुन्हे दाखल झाले. आमच्यावर आजही कितीतरी ठाण्यामध्ये 4-4 पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर गुन्हे दाखल आहेत. आणि हे पालकमंत्री आंदोलन करते केंद्राच्या विरोधात, तेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आहे, त्यांना काही कारवाई होत नाही आहे आणि आमच्यावर होते. आम्ही यांच्या गुन्ह्यांना भीत नाही, यांच्या जेलला भीत नाहीत. आम्ही हे लॉकडाऊन कायदे जेवढे करतील 10 आमच्यावर गुन्हे दाखल करू द्या, आम्हाला अडकवून टाकू द्या, आम्हाला तडीपार करू द्या, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत शासनाला आणि प्रशासनाला प्रश्न विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. धन्यवाद. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.